ते अडचण होती, पाळीची अडचण होती, तर ते व्हजाइनोप्लास्टी ऑपरेशन झाले. ओके. म्हणजे ताईला पाळी नियमित येत नव्हती किंवा कळत नव्हतं पाळी येते की नाही. तर त्याच्यामध्ये पण दोन अडचणी होत्या की ताईचा जो आपण हे जे म्हणतो कुठल्या कुठल्या पेशंटमध्ये तो जो योनी मार्ग असतो तर तो एकतर खूपच छोटा असतो किंवा नसतो. तर पेशंटला कळत नाही की ती पाळी येते आहे की युरेटर मधून ब्लिडिंग होत आहे. तर ताईला थोडंफार तसं कन्फ्युजन होतं की दोन टाईपचे फिस्च्युला होते, युरेटर आणि व्हेसिकल, म्हणजे व्हेसिको युरेटर फिस्च्युला आणि युरेट्रो व्हजायनल फिस्च्युला अशा टाईपचे दोन फिस्च्युला होते. त्यामुळे ताईला कळतच नव्हतं की तिला मेन्सेस येत आहेत की लघवीमधून रक्त जात आहे. तर ते ज्यावेळी आपल्याकडे आले तर त्यावेळेस एक्झामिनेशन करताना तिला फार अवघड होत होतं, तर म्हणजे एक्झामिनेशनच पॉसिबल नव्हतं. तर तेव्हा आपण जे TVS रुटीन स्कॅन करतो तर त्यावेळेस ताईला शक्यच होत नव्हतं. तर त्यामुळे त्यांना फार अडचणी येत होत्या. 4-5 वर्ष तर म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये अडचणी होत्या त्यांना. तर आपण एक्झामिनेशनच्या दरम्यानच कळलं की इथे काहीतरी आपल्याला अडचण येत आहे. तर त्यावेळेस आपण त्यांची सोनोग्राफी केली. सोनोग्राफीमध्ये पिशवी ही व्यवस्थित, म्हणजे युट्रस जे होतं, गर्भाशयाची पिशवी, अंडाशय वगैरे प्रॉपर होते, पण जो योनी मार्ग आहे तर तो संकुचित होता किंवा बनलेला नव्हता, छोटा होता. तर त्याच्यासाठी आपण पुढे मग त्यांचा MRI केला आणि MRI मध्ये आपल्याला त्या दोन अडचणी लक्षात आल्या की जे फिस्च्युला होते. तर त्यासाठी आपण मग प्लास्टिक सर्जन आणि युरोलॉजिस्ट हे दोघांचं पण आपण कन्सल्ट केलं. तर त्यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली ताईचं व्हजाइनोप्लास्टी हे आपण ऑपरेट केलं आणि व्हजाइनोप्लास्टी ऑपरेट केल्यानंतर ती अडचण सॉल्व्ह करण्यात आली. आणि त्याच्या किती दिवसानंतर तुम्हाला प्रेग्नन्सी राहिली? 1 वर्षाच्या आत राहिली. 1 वर्षाच्या आतमध्ये ताईला नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी राहिली. म्हणजे ते ऑपरेशन इतकं छान आणि इतकं स्किलफुल असतं की त्यामध्ये कृत्रिमरित्या ती जागा तयार करावी लागते. तर ते इतकं छान केलं की तिला नैसर्गिक प्रेग्नन्सी राहिली. आणि प्रेग्नन्सी राहिल्यानंतर ताईने आपल्या इथे ट्रीटमेंट सुरू केली आणि त्या दरम्यानही तिला खूप अडचणी होत्या, पण त्या अडचणींवर मात करून त्यांनी व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली आणि ताईला 9 महिने सुखरूप भरले. आणि त्यानंतर ताईची डिलिव्हरी करण्यात आली. डिलिव्हरी सुद्धा चांगली झाली आणि आज ताईचा 4था दिवस आहे डिलिव्हरीचा. तर ताई आणि बाळ दोघंही सुखरूप आहेत आणि डिस्चार्ज झालाय दोघांना पण. या केसचं सांगण्याचं महत्व असं म्हणजे ही खूप रेअर केस आहे. वंध्यत्वाच्या टॉपिक्स मध्ये, म्हणजे वंध्यत्वाच्या पेशंट्सच्या मधली खूप रेअर केस आहे ही. लाखांमध्ये किंवा खूप कमी पेशंट्स मध्ये हा असा आजार, म्हणजे आजार म्हणण्यापेक्षा व्हेरिएशन आहे. ते आजार नाही म्हणू शकत, ते नैसर्गिकतः देवाकडून बनलेलं शरीर असतं. तर एखाद्याच्या याच्यामध्ये असं आढळून येतं. तर त्याच्यावर सुद्धा इतकं सुंदर ऑपरेशन झालं आणि त्याला इतकं चांगलं यश आलंय आणि इतकं छान आउटकम आहे हे सांगण्यासाठी म्हणून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि ताई आणि बाळ मेनली कसं आहे, इतके ऑपरेशन्स होतात पण त्या ऑपरेशनला कितपत सक्सेस मिळतो हे सुद्धा आम्ही खूप कमी बघितलंय की हे ऑपरेशन नंतर नैसर्गिकरित्या म्हणजे कन्सिव्ह झाली ताई आणि हे बाळ सुखरूप आहे, आई आणि बाळ. चला